नमस्कार, मी ज्योती सोमवंशी. धाप चित्रपट बरेच दिवस पाहिल म्हणते, पण योग आला नव्हता. आज हा योग आला मला. अतिशय सुंदर चित्रपट होता हा आणि योगेशनी तर अतिशय उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. याच्यामध्ये सगळे मित्रप्रेम, मैत्रीप्रेम, मातृप्रेम, मानवता, धर्म हे सगळं अगदी कुठून आणलेले. अतिशय सुंदर पिक्चर. मला असं वाटतं की महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीतील जी नामवंत दिग्दर्शक आहेत, कलावंत आहेत, त्यांनी हा आवर्जून चित्रपट पाहावा. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी त्याला एक नामांकन मिळावं असं मला वाटतं. खूप छान चित्रपट होता. अगदी मनातनं, हृदयातनं आणि मेंदूपर्यंत हा हलवणारा चित्रपट होता. एका जागी बसून राहिलो आम्ही आणि मधून मधून अश्रू पण येत होते थोडेसे, की खूप भावनाप्रधान पिक्चर होता. सुंदर छान चित्रपट. धन्यवाद. मी ओतूरवरून आले, लीला धिरडे. खूप सुंदर असं तुम्ही या चित्रपटामध्ये हे केलेलं आहे. निसर्ग वर्णन वगैरे आपल्या संपूर्ण जुन्नर तालुक्याचं पाहिल्याबरोबर निसर्ग आपल्या डोळ्यामध्ये भरतो आणि आपण ते मित्रप्रेम दाखवले, आईचं प्रेम दाखवलेले ते खरोखरच भारावून गेलेले. एक मित्राने साथ सोडली तर माणसाला कसं हे होऊन जातं. मित्राची साथ, आईची साथ खूप महत्त्वाची असते. त्याच्यानंतरही पुढच्या याच्यामध्ये कितीतरी त्याला संकट येतात, तरी पण तो कसा पुढे पुढे जात असतो आणि जो बोलत नाही त्याच्यावर कशा प्रकारे अन्याय होतो. तेव्हा बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मुकम करती वाचालम पंगुम लंगे येतिगिरी. वाचा जर असेल तर खूप मोठं माणूस काय काय करू शकतो. आणि शेवटी भगवंताने त्यांना किती मोठा सहारा दिला दादांच्या याने. आणि ते आता त्यांच्या याच्यावरून आपलं समाज प्रबोधन करून की मूक बधीर मुलं जी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लोकांनी काहीतरी केलं पाहिजे. या चित्रपटातून तुम्ही दाखवून दिलेले खूप सुंदर असं हे केलेलं आहे. शिवभूमीचं तुम्ही पुत्र आहात, आम्हाला खूप अभिमान वाटला. छान, धन्यवाद. रामकृष्ण हरी. खरं तर निमगाव गावचा अभिमान मात्र डिरेक्टर बनतो हे असतं. खरं तर डिरेक्टर, सेलिब्रिटी वगैरे जेव्हा बनतो तेव्हा गावकडे ते क्लायमेट नसतं किंवा पाठीमागचा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे तो खरं तर तसा नसतो. आणि तिथून एका सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा डिरेक्टर होतो आणि एवढी हिट जेव्हा फिल्म जाती त्याच्यासाठी पाठीमागे खूप स्ट्रगल लागतात, खूप संघर्ष करावा लागतो. ते मात्र खरं तर दादांनी केलं आहे. आणि निमगाव गावाला सर्वांनाच खरं तर अभिमान वाटतोय. सगळे फिल्म प्रमोट करण्यासाठी, सर्व फिल्म बघण्यासाठी जा असे सर्वांना संदेश देत आहे. मी 2 दिवसाच्या सुट्टीसाठीच आले होते, पण माझे मम्मी पप्पा घेऊन आले. आणि फिल्ममध्ये जरी बघितलं, फर्स्ट फिल्म होती फर्स्ट फिल्म ती पण देवावरती, म्हणजे त्याच्या थीम जी असेल ती म्हणू शकतो आपण, ती काय आहे. आणि कसं जेव्हा आपल्या हातामध्ये काहीच नसतं तरी पण आपण जीवन, जे छोटंसं जीवन आहे, सुंदर आहे मात्र ते किती छान आपण जगू शकतो हे खरं तर त्या फिल्ममध्ये बघायला भेटतं. आणि जेव्हा आपल्याकडे काही सुद्धा नसतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा मोठे आहेत खूप जण, माझ्यापेक्षा बाकीच्यांना जास्त सुविधा आहेत म्हणून ते जास्त आनंदी जगू शकतात. तर तसं मात्र काहीच नसून ज्यांच्याकडे काहीच नाही, ज्याला बोलता पण येत नाही, ते पण एवढं सुंदर आयुष्य जगू शकतं हे त्या फिल्ममधून मोटिवेट करतं. म्हणजे ज्यांचा असा विचार असतो तेव्हा, म्हणजे थोडक्यात त्यांना हे सांगायचं की आपल्या पण खाली कोणतरी आहे, त्यांना तर बोलता पण येत नाही, आपल्याकडे जेवढं काय आहे ते पण त्यांच्याकडे नाही, तरी पण तेवढं सुंदर जगतात. ते मात्र हे बघायला भेटलं आम्हाला. खरंच खूप अभिमान वाटतो की माझ्या गावचे जे आहे दादा ते डिरेक्टर होता. तेवढी सुंदर अशी फिल्म त्यांनी केली आणि जवळपास खूप हिट झाली आणि अजून हिट होईल असंच आमची सर्वांचीच इच्छा आहे. रामकृष्ण हरी. सर्वांना शुभ संध्या. मी संतोष गायकर. आज लक्ष्मी सिनेप्लेक्स या ठिकाणी मी धाप हा चित्रपट पाहण्यासाठी आलो होतो. हा चित्रपट पाहत असताना खरोखरच एक माणूस म्हणून जीवन कसं जगायचं आणि जीवन जगत असताना आपण इतरांसाठी काय करणं गरजेचं आहे हे योगेश भाऊंनी मी तर असं म्हणेन की योगेश भाऊंना परमेश्वराने ही एक दैविक शक्ती दिलेली आहे की सामाजिक जीवन जगत असताना, सामाजिक बांधिलकी जगत असताना अनेक महत्त्वाच्या विषयांनी त्यांनी हात घातलेला आहे. आणि खरं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे असतं, परंतु ते दुःख सहन करत असताना आपल्याला जी धाप लागते, तर ही धाप आपल्याला आपलं पुढील आयुष्य जगताना नक्कीच प्रेरणादायक ठरेल एवढंच या ठिकाणी सांगतो. त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, दिव्यांगांसाठी केलेलं काम असेल,
खरी गरज जीवनाचा आपल्याला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर ही धाप आपल्याला लागणं गरजेचं आहे आणि त्या धापेमधून आपण इतरांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, केलं पाहिजे. एवढंच या सिनेमामधून मला भावलं. थँक्यू. मी सविता संतोष गावडे, राहणार आरवी. आज आम्ही धाप पिक्चर बघायला माझी मुलगी आणि मी आले. खूप छान वाटलं. पिक्चरमध्ये म्हणजे मित्र कसा असावा, हा केतनसारखा असावा. कितीही गरीब किंवा काही मित्र असो, पण मित्र हा केतनसारखा असावा. हा पिक्चर बघून खरंच आम्हाला पिक्चर बघता बघता धाप लागल्यासारखं झालेलं आहे. खूप छान पिक्चर आहे. सर्वांनी आवर्जून हा पिक्चर बघावा. याच्यामध्ये फालतूपणा हा अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा पिक्चर बघावा ही विनंती. धन्यवाद. धाप पिक्चर बघण्याचा योग आला तर योगेश गाडगे यांचं जे ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे योगदान आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यांनी माझ्या शेजारी एक गाळ्यामध्ये त्यांनी हा जो कन्सेप्ट आहे दिग्दर्शन करण्याचा पिक्चरसाठी ती जी सुरुवात केली त्याचं काहीतरी फलित झाले. आज मी जे पिक्चर बघितला धाप पिक्चर, तर याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. आणि त्यांची ॲक्टिंग जी आहे तर पहिल्याच पिक्चरमध्ये त्यांची जी ॲक्टिंग आहे ती खूपच सुपर होते. आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि पिक्चर खरोखरच खूप छान होता. धन्यवाद. खूप सुंदर पिक्चर आहे हे. त्या माणसावर प्रत्येक टायमाला त्याची संगत, प्रत्येक म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक म्हणजे कॅरेक्टर आलेले आहेत. ते कॅरेक्टर त्याचे अर्ध्या म्हणून त्याला सोडून गेलेले आहेत प्रत्येक टायमाला. आणि एक त्यांनी तो संघर्ष केलेला आहे आणि एवढा म्हणजे गरीब परिस्थितीतून त्यांनी तो पिक्चर काढलेला. आज म्हणजे नवीन पिढीला एक प्रेरणादायक आहे का एक साधारण व्यक्ती, एक गरीब घरातला व्यक्ती तो एवढा वरती जाऊ शकतो, म्हणजे आपलं पिक्चर काढू शकतो, डायरेक्ट करू शकतो. हे म्हणजे प्रत्येक एक मुलाला एक हे त्यांना एक प्रयत्न आहे, शिक्षण आहे. म्हणजे त्यांच्याकडनं एक प्रेरणा आपल्याला मिळते. म्हणजे आजच्या पिढीला प्रेरणा भेटली पाहिजे का हा तळागाळातून आलेल्या पोरांनी आज एवढं शिखर गाठलेलं आहे. आणि त्याचा खूप पिक्चर चांगला, खूप एकदम भावूक पिक्चर आहे, एकदम सुंदर. आणि मी जुन्नर तालुक्यामधील सगळ्यांना सांगतो, पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सांगतो का हा आवर्जून पिक्चर बघावा सगळ्यांनी येऊन. ऑल महाराष्ट्र हा पिक्चर सगळा रिलीज झाला पाहिजे. Hi, I'm Mukta, and the movie was really incredible. It was so nice that my little brother also cried. Really, it was so emotional, but very nice. I really loved it, and you directed it very nice. I really liked it. नमस्कार, मी प्रिया संतोष गायकर. आज मी नारायणगाव इथे धाप चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित झाले. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला स्वतःला असा अनुभव आला की सामाजिक बांधिलकी जी या चित्रपटामध्ये दाखवली गेली ती अतिशय छान आहे. आणि प्रत्येकाने ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवावी. हा संदेश देणारा चित्रपट अतिशय मनाला भावून गेला. धन्यवाद. नमस्कार, मी आरवी हायस्कूलचा रिटायर म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक आहे. 2000ला रिटायर झालो. मला पिक्चर अतिशय आवडला. डायरेक्शन अतिशय सुंदर आहे आणि पिक्चरचा विषय जो आहे तो हृदयाचा ठाव घेणारा असा आहे. वास्तवता चांगली आहे. जास्त प्रमाणात म्हणजे फालतूपणा त्यामध्ये नाही. जास्त प्रेमाच्या संबंधी तेही जास्त दाखवलेलं नाही. अतिशयोक्ती कुठंच दिसून येत नाही. पिक्चरचा विषय सुंदर आहे आणि एकंदरीत पिक्चरचं जे शूटिंग आहे ते खूपच छान झालेलं आहे. मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की या पिक्चरमध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि शिवाय दोघांचं जे प्रेम दाखवले त्याच्यातही खूप वास्तवता आहे. मुलीनंसुद्धा अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्यामध्ये जी मुलगी दाखवलेली आहे यांच्याबरोबर तिनं सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या आईचं काम ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. म्हणजे एकंदरीत वास्तवता चांगली आहे. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती कुठंच नाही. आणि मला वाटतं या ठिकाणी हेच फक्त ओळखी दिसतात.
अजून कोणी असतील तर त्यांनी मला भेटायला काय हरकत नाही. मला खूपच चांगला पिक्चर वाटला आणि हा आर्वीला हायस्कूलला शाळेला होता, पण मी नव्हतो त्यावेळेला, परंतु हा एक प्रेमसंबंध दिसून आला दोघांमध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद. माझं नाव कुमारी गाढवे गौरी सचिन. मी आर्वीवरून आले आहे. खरंच धाप हा चित्रपट खूप सुंदर आहे. सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत हा पिक्चर पाहावा. या चित्रपटात मैत्रीचे सुंदर असे नाते, त्याचप्रमाणे सर्व धर्म समान याचे खूप सुंदर उदाहरण दिलेले आहे. त्याचप्रमाणे गरीब लोकांना किती अन्याय अत्याचार सहन करावे लागतात याचेही खूप सुंदर उदाहरण दिलेले आहे. सर्वांनी हा चित्रपट पाहावा व योगेश दादाला प्रोत्साहित करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. विकेंड असल्यामुळं 10 सिनेमा पाहण्याची आज योगाने श्री सिनेप्लेक्स या ठिकाणी भेट दिली. अतिशय सुरेख असा पिक्चर आहे. सर्वांनी आवर्जून पाहावं. आणि यामध्ये जे कन्सेप्ट योगेश दादांनी मांडलेले आहेत ते ॲक्च्युली धर्माबद्दल किंवा जे पण आजच्या तारखेला ज्या लोकांना खरंचच मदतीची गरज आहे आणि जे पिक्चरमध्ये यांनी दाखवलेलं आहे त्यांचा जो रोल आहे त्यांनी खूप जास्त छान ॲक्टिंग केलेली आहे. आम्हाला खूप आवडली. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या तुमच्या करिअरसाठी. येस, थँक्यू. मला फक्त एवढंच म्हणायचे, जीवन जगताना नेहमी आपल्यालाच आपली लढाई जगायची अशी हे या पिक्चरमधून कळून येते. भरपूर जण येतील, भरपूर पण झाली, पण आयुष्य हे फक्त आपल्या एकट्यालाच लढायचं आहे आणि त्याच्यामध्ये हार मानली नाही पाहिजे एवढंच मला म्हणायचं. जसं विठ्ठ्याने त्या पिक्चरमध्ये हार मानली नाही, लास्टपर्यंत तो लढत राहिला, तसंच आपल्याला याच्यातून एक प्रेरणा भेटते की काहीही झालं तरी लढाई ही एकट्यानेच लढायची, ती काय त्याच्यामध्ये हार मानायची नाही. आता पण मला पिक्चर आवडला. मला पिक्चर आवडला. खूप आवडला.